महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिक शहरात मंगळवारी रात्री दत्त चौक परिसरात धक्कादायक घटना घडली। शिंदे सेनेचे विभाग प्रमुख सुयश पाटील यांच्यावर जुन्या वादातून कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला। या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सुयश पाटील हे सेंट्रल पार्कच्या पाठीमागील त्यांच्या सप्तशृंगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कार्यालयाबाहेर दुचाकीवर बसले होते। यावेळी पंकज सोनवणे, विजय कांची, वैभव निकम यांच्यासह 4 ते 5 जणांच्या टोळक्याने अचानक मागून येत त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला। या हल्ल्यात सुयश पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला। हल्ल्यानंतर आरोपींनी त्यांच्या कार्यालयाचीही तोडफोड केली। स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले। दरम्यान ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हल्ला पूर्वनियोजित असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे। हल्लेखोर हे पाटील यांच्या कार्यालयाजवळीलच रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे। घटनेनंतर अंबड पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवून रात्री उशिरा धरपकड मोहीम राबवली। काही संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। विशेष म्हणजे सुयश पाटील हे महानगरपालिका निवडणुकीत शिंदे सेनेचे उमेदवार होते, त्यामुळे या हल्ल्याला राजकीय पार्श्वभूमी असण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे। पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपींचा शोध घेतला जात आहे। महाराष्ट्र बुलेटिनसाठी भूषण जैन, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।